मित्रांनो, लग्नाची वेडी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की रत्ना पारखींच्या दारावरती चिमटेवाले बाबा आलेले असतात. मधू त्यांना विचारते, तुम्हाला कोण हवं आहे आणि तुम्ही इथं कशासाठी आलात? आणि चिमटेवाले बाबांनी त्यांचं नाव सांगताबरोबर ऋतुजा ही रुक्मिणी आणि रेश्मासोबत दारावर येते आणि म्हणते, चिमटेवाले बाबा. त्यानंतर चिमटेवाले बाबा म्हणतात की इथं माझा भक्त माझी आठवण काढत आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हा मधू म्हणते, या घरात तुमची आठवण कोणीच काढत नाही आहे. त्यावेळेस मात्र चिमटेवाल्या बाबांना खूप संताप होतो आणि राग येतो, कारण मधू त्यांना अशी काही शब्द बोललेली असते की ते त्यांना लागून गेलेले असतात. त्यानंतर रागाच्या भरात चिमटेवाले बाबा आपला हात हवेमध्ये उभा करतात आणि नंतर हातामध्ये लाडू आणतात. लाडूचा तो प्रसाद बघून रुक्मिणी, ऋतुजा हे अतिशय आश्चर्याने त्या चिमटेवाल्या बाबांकडे बघत असतात. तेव्हा मधूसुद्धाही ते चिमटेवाल्याकडे बघत असते. तेव्हा मधू म्हणते, हे काही खरं नाही आहे, हे सगळं तोटांड आहे. तो लाडू बघून ऋतुजा म्हणते की चिमटेवाले बाबा, आता या बालिकेला सोडा, मी तुमची माफी मागत आहे. तेव्हा चिमटेवाले बाबा म्हणतात, बालिके उठ, माझ्या नमस्कार केलेल्या कोणीही मला चालत नाही आहे, तू त्यामुळे हे काम करू नकोस. तेव्हा ऋतुजा म्हणते, जसा बाबा तुम्ही हवेतनं हा लाडू आणला तसा हवेतनं या घरातले वाईट लोक जरा बाहेर काढणार का? त्यावेळी चिमटेवाल्या बाबा ऋतुजाला म्हणतात की मला असंच बाहेर काही विचारणार आहेस का तू? मला घरामध्ये बोलवणार नाहीस का? तेव्हा मात्र ऋतुजा म्हणते, हो बाबा हो, खरंच माझं चुकलं, आता तुम्ही घरामध्ये या. तेव्हा मात्र मधूही त्या चिमटेवाल्याकडे अतिशय रागाने आणि संशयास्पद बघत असते. नंतर ऋतुजाही त्या चिमटेवाल्या बाबामध्ये बुबुम बुम बुबुम बुम म्हणून अशी नाचू लागते. त्यानंतर रुक्मिणीही त्या ऋतुजाकडे बघते आणि नंतर ती चिमटेवाल्या बाबांना म्हणते की चला बाबा, तुमचं अहोभाग्यम, आमच्या घरामध्ये या, आमच्या घरामध्ये तुमचे पायाचे धूळ लागू द्या. त्यानंतर त्या बाबांना घरात घेतात, सोप्यावर बसवतात. ऋतुजाही खाली बसलेली असते. बाबा हे ध्यान लावून सर्व काही बोलत असतात. तेव्हा मात्र मधू ही त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा बाबा सांगतात, ह्या घरातली मोठी सून ही खूप आजारी असते, लहान सूनचा तिचा पत्ता नाही आहे आणि तिसऱ्या सुनेला तर मुलाने टाकून घातली आहे. रत्नपारखी घराण्याला शोभेल असं कृत्य त्या मुलाने केलेलं आहे आणि या घरात अजून कोणाचा घटस्फोट झालेला नाही, पण तो मुलगा ह्या मुलीशी वागत आहे. हे ऐकून मात्र रुक्मिणीही रेश्माला आणि मधूला म्हणते की बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन या, जा बरं तुम्ही दोघीजणी. तेव्हा रेश्मा आणि मधू ह्या दोघेही त्या बाबांना काहीतरी खायला आणि चहा घेऊन यायला जात असतात. त्यानंतर त्या दोघी त्या ठिकाणून गेल्यानंतर बाबा हे ध्यानमग्न लावून बसलेले असतात आणि ऋतुजा मात्र त्या बाबांच्या चरणाजवळ बबुम बुम बबुम बुम बबुम बुम करत अशी बसलेली असते. नंतर त्या ठिकाणी ही रुक्मिणी आणि ऋतुजा ह्या बाबांजवळ बोलत असतात आणि सांगतात, बाबा जरा आमच्या घराचा काहीतरी मार्ग काढा ना, आमच्या घरावरती खूप समस्या येत आहेत, हे तुम्हाला कळत आहे, मग या समस्यांवरती आम्हाला काहीतरी उपाय सांगा, असं ते सांगत असतात. त्यानंतर रेश्मा आणि मधू त्या ठिकाणी खायचं आणि चहा घेऊन येतात. मधूही त्या चिमट्यावाल्या बाबाला हातात पाण्याचा ग्लास देणार, तेव्हा तो ग्लास घेता घेता खाली सांडतो. सांडल्याबरोबर चिमटेवाले बाबा अतिशय रागाने उठून उभे राहतात ना, म्हणतात, अनर्थ अनर्थ, या घरामध्ये चोरी झालेली आहे, अनर्थ अनर्थ. असं म्हटल्यानंतर मात्र रुक्मिणी आणि ऋतुजा म्हणतात, तुम्हाला कसं माहिती बाबा या घरात चोरी झालेली आहे? तेव्हा बाबा म्हणतात की मला सर्व काही कळतं आहे आणि या घरामध्ये चोरी करून तो चोरसुद्धा याच घरात आहे, म्हणून मी तुम्हाला आता तो चोर कोण आहे हे सांगणार आहे. त्यावेळेस मात्र मधू ही खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की हे असं काही खरं नाही, हे बाबा म्हणजे एक थोतांड आहे, तुम्ही यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, मी सांगते आहे ना. त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की मधू जरा तू आता शांत बस. तेव्हा ते चिमटेवाले बाबा म्हणतात, वरिष्ठ बालिके, या कनिष्ठ बालिकेला तू जरा शांत बसायला सांग आणि मी काय सांगतोय ते जरा नीट ऐका. आणि हातामध्ये चिमटा घेऊन म्हणतात की आता हा चिमटा आपल्याला हाय काय तो मार्ग दाखवणार आहे. म्हणून चिमटा घेऊन ते बबम बम करत ते चिमट्याच्या सोबत आपला राग काढत असतात. त्यानंतर ते खाली बसतात, चिमट्यासमोर टेबलवर ठेवतात आणि त्या चिमट्याला म्हणतात की चिमटा राजा, या घरातला कोणी जर चोर असेल तर त्याला या दरवाजाच्या बाहेर काढ. म्हणून त्याच्या नमस्कार करून तो चिमटा फिरवला जातो.
तो चिमटा इतक्या जोरात फिरत असतो आणि तो नंतरच मधूच्या समोर येऊन थांबतो. तो मधूच्या समोर येऊन थांबल्याबरोबर मात्र ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी हे मधूकडे बघू लागतात. मधू म्हणते की माझा यावर जराही विश्वास नाही, हे सगळं खोटं आहे. त्यावेळेस मात्र ऋतुजा म्हणते की बाबा पुन्हा एकदा करा. तेव्हा तो म्हणतो मी एकदा काय 2दा करेल, पण जे खरं आहे तेच खरं आहे. परत तो ते चिमटा फिरवू लागतो. तो चिमटा फिरवत असताना पुन्हा तो चिमटा असा फिरतो की तो मधूजवळ येऊन थांबतो. त्यानंतर तो मधूजवळ आल्यानंतर थांबल्यानंतर मात्र मधूचा चेहरा पुन्हा पडलेला असतो आणि ती म्हणते काकू माझा यावरती बिलकुल विश्वास नाही. आता तर हा चिमटा मी माझ्या स्वतःच्या हाताने फिरवणार आणि बघणार की काय सत्य आहे. तेव्हा मात्र ऋतुजा ही मधूकडे बघत असते आणि तेव्हा बाबा मात्र खूप चिडलेले असतात. त्या चिडलेल्या असतानाच बाबा त्या चिमट्याकडे बघत असतात आणि मधूचं हे बोलणं ऐकून ते बाबा डोळे लावून शांत बसलेले असतात. आता काय करावं हे सुचत नसतं. सर्वांचं लक्ष हे त्या चिमट्यावरच असतं. त्यानंतर तो चिमटा कसा फिरवायचा, कुठे थांबवायचा हे त्यांना समजत नसतं की हे असं कशामुळे होत आहे. 2 वेळेससुद्धा हा चिमटा मधूच्याच समोर येऊन थांबला आहे. त्यामुळे ऋतुजा ही खूप आश्चर्यचकित होते. मात्र नंतर मधू ही स्वतः तो चिमटा फिरवते आणि त्या ठिकाणून दुसरीकडे जाऊन उभी राहते. अशी उभी असते, तिला असं वाटतं की आता आपला हा गुन्हा लपवला जाईल, म्हणून ती मोठ्या आनंदात उभी असते आणि तो चिमटा फिरत असतो. त्यानंतर चिमटेवाले बाबा अशी काही जादू करतात की पुन्हा तो चिमटा मधूच्या साईडला येऊन थांबतो. मात्र तो मधूच्या समोर आल्याबरोबर मधू ही संशयाने त्या चिमट्याकडे बघू लागते. रुक्मिणी ही मधूच्या समोर येते आणि मधूला म्हणते काय मधू हे काय आहे. तेव्हा मधू म्हणते काकू हे सगळं खोटं आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की तिन्ही वेळेस हा चिमटा तुझ्या समोरच कसा थांबला, खरं काय असेल ते मला आत्ताच सांग. त्यावेळेस मधू म्हणते की काकू यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि तुम्ही माझ्यावरती संशय घेत आहात, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की आता हे तर स्पष्ट दाखवत आहे, तू खरं काय ते सांग. त्यावेळेस मात्र मधू बोलत नाही म्हणून पुन्हा चिमटेवाले बाबा उठतात आणि चिमटा हातात घेऊन म्हणतात की आता ते चोरलेली वस्तू कुठल्या ठिकाणी हे आपल्याला आता चिमटाच सांगणार. म्हणून ते चिमट्यावाला हातात घेतात. हातात घेतल्यानंतर जरा काही बोलतात, डोक्यावर घेतात आणि नंतर तो चिमटा हातात घेऊन त्या मधूच्या रूममध्ये जाऊ लागतात. पाठोपाठ घरातील सर्वजणसुद्धा त्यांच्या पाठीमागे जातात. मधूच्या रूममध्ये आल्यानंतर चिमटेवाले बाबा बबुम बुम बबुम बुम करून चिमटा वाजवत असतात. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आलात आणि इथे काय आहे, इथं काहीच नाही आहे. त्यावेळेस मात्र चिमट्यावाले बाबा हे रागाने मधूकडे बघत असतात. तेव्हा मात्र ते न ऐकता त्या घरातील तपासणी करत असतात. तेव्हा मात्र आता मधूला कळते की आपलं हे गुळपीट सगळ्यांना कळणार, आपली केलेली चोरी ही सगळ्यांच्या समोर येणार. ऋतुजा ही मधूकडे अतिशय आश्चर्याने बघत असते आणि चिमटेवाले बाबा चिमटा हातात घेऊन बबम बम करत इकडे तिकडून फिरत असतात. या कपाटातून त्या कपाटावर, कॉटवरून खाली असे ते जात असतात. नंतर ते अचानक कपाटाजवळ येऊन उभं राहतात आणि म्हणतात आता ती वस्तू या कपाटातच आहे. असं म्हटल्याबरोबर मग मधूचा पूर्ण चेहरा खाली पडून गेलेला असतो. मधू ही आश्चर्याने बघू लागते. त्यानंतर ऋतुजा ही त्या कपाटातनं लपवलेला तो बॉक्स बाहेर काढते आणि रुक्मिणी म्हणते मधू हे मला वागणं तुझ्याकडनं नको होते. त्यानंतर तू आता या बाबांची माफी माग. म्हणून मधू त्या चिमटेवाल्याची माफी मागते. तेव्हा चिमटेवाले बाबा म्हणतात तुझ्या व्यक्तीचं नाव घेतलं आहे, त्या व्यक्तीची माफी माग, माझी मागायची गरज नाही. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.